रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी लाईट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय। टेलिग्राम चॅनलचं नाव DS YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। तर मित्रांनो, हे ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि हे VPN तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटतेच। कनेक्ट करून घ्या, ठीक आहे। आणि त्याचे कनेक्ट केल्याशिवाय व्हिडिओ बनतच नाही, ते कनेक्ट करणं अगदी गरजेचं आहे, ठीक आहे। त्यामुळे आधी लक्षात घ्या, कनेक्ट करा, ठीक आहे। आणि आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तर आता डायरेक्ट आपण व्हिडिओला सुरू करूया, ठीक आहे। तर मी ॲपला ओपन करून घेतो, सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। इथं बघू शकताय तुम्ही, हे आपलं अशा प्रकारचं मटेरियलमध्ये फोटो वगैरे आहेत, ठीक आहे। तर तुम्ही काय करा, अशा प्रकारे जे आपले फोटो आहेत ते सगळे फोटो पहिल्यांदा तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्या, ठीक आहे। बघू शकताय। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे इकडे रेशो जो आहे तो आपला 9:16चा रेशो घ्यायचा आहे। स्टाईलला यायचं आहे स्टार्टिंगला, आणि स्टार्टिंगला आल्यानंतर पहिल्यांदा आपला व्हिडिओ ओपन करून घ्या। व्हिडिओ ओपन करून घेतल्यानंतर स्टार्टिंगला यायचं, स्टार्टिंगला तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करून ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे मी आपला व्हिडिओ इथं ॲड केलेला आहे। तर आता सिम्पली तुम्हाला हा व्हिडिओ इथं ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, जिथं बीट मार्क चेंज होते, बघू शकता अशा प्रकारे तिथं बीट मार्क चेंज होते। तर तुम्हाला हा जो फोटो त्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून पुढचा जो फोटोचा पार्ट आहे तो तुम्हाला इथून रिमूव्ह करून टाकायचा आहे। एवढंच झाल्यानंतर बघू शकता दुसऱ्या बीटपाशी यायचं आहे, इथून सुद्धा फोटोला कट करून पुढचा जो पार्ट आहे फोटोचा तो त्याला डिलीट करून टाकायचा आहे। या अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे। मी सुद्धा करून घेतो, तुम्ही सुद्धा करून घ्या। आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचे, अशा प्रकारे थोडं पुढे यायचे आणि तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून जो आपला हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे। तर सगळं करून घ्या, मी सुद्धा करून घेतो। तर मित्रांनो, सर्व फोटो मी व्यवस्थित कट करून घेतलेलो आहे। आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, VPN कनेक्ट असेल तर आपण इथं म्हणजे ट्रान्झॅक्शन लावूया, ठीक आहे। तर मित्रांनो, ट्रान्झॅक्शन लावण्यासाठी तुम्हाला फोटोच्या मधोमध जे प्लस आयकॉन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचे। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ते ट्रेंडिंगमध्येच बघू शकता। तर तुम्हाला इथं जे काय आहे ते इकडे नीट लक्ष द्या। तर हा वाला जो इफेक्ट तुम्हाला दिसत आहे स्ट्रेच अप नावाचा, हा इफेक्ट तुम्हाला इथे द्यायचा आहे। म्हणजे हे ॲनिमेशन आहे, हे जे ट्रान्झॅक्शन आहे सिम्पली हे ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे, ठीक आहे। आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून तुम्हाला जे काय आहे तिथे अप्लाय टू ऑलचे एक ऑप्शन दिसते, त्या सिम्पली अप्लाय टू ऑलच्या बटनवरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं जे ट्रान्झॅक्शन बसून जाते सगळ्या फोटोला। आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं, इफेक्ट लावायचे, ठीक आहे। त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो एका फोटोला ॲनिमेशन द्यायचं आहे, तर ते ॲनिमेशन कसं द्यायचं तेवढं सांगतो, ठीक आहे। तर हा जो आपला फोटो 4 सेकंदाच्या पुढचा, त्या 4 सेकंदाच्या पुढच्या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता इनमध्ये तुम्हाला स्लाईडचा जो आपला इफेक्ट दिसतोय, म्हणजे हे जे ॲनिमेशन आहे हे द्यायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली परत इकडे इफेक्टचा ऑप्शन आहे, सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। आणि इफेक्ट तुम्हाला अशा प्रकारे विषय आहे, तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, जो आपला हा 4 सेकंदाचा पुढचा फोटो आहे त्या फोटोला फक्त एक इफेक्ट द्यायचा आहे। तो कसा द्यायचा मी सांगतो तुम्हाला, ओके। तर त्या फोटोपाशी यायचं, डायरेक्ट फोटोपाशी आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता तुम्हाला स्प्लिटमध्ये यायचं, ठीक आहे। सगळ्यात पहिल्यांदा स्प्लिटमध्ये यायचे आणि तुम्हाला ही ट्री लेअरचा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली इफेक्ट तुम्ही याच्यावरती क्लिक करायचे आणि वर्टिकली तुम्ही खालीवर फोटोला इकडे ढकलू शकताय, ठीक आहे। म्हणजे कसा विषय कडक होतोय, ओके। त्याच्यानंतर तुम्हाला ह्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला सिम्पली परत तिथंच यायचं आणि तुम्हाला आणखी एकदा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला जे काय आहे ते इथं बटरफ्लायचा हे मिनी रेनबो नावाचा हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली दिसतोय लवच्या ह्याच्यामध्ये, ठीक आहे। तर सिम्पली हे जे आहे तो तुम्हाला मिनी रेनबो नावाचा इफेक्ट द्यायचा आहे, ओकेवरती क्लिक करायचा आहे। आणि लेंथ तुम्हाला दोन्हीच्या आपला जेवढा फोटो तेवढंच ठेवायचा, जास्त नाही। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट यायचं तर 6 सेकंदात थोडं पुढे बघू शकता मोठे मोठे फोटो तर चालू होतील। तिथं आल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करायचं सगळ्यात पहिल्यांदा, ठीक आहे। आणि इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काय तिथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये तुम्ही इथं बघू शकताय। तर तुम्हाला अशा प्रकारे इथं जे काय टिनिटेड ओव्हरले सिम्पली हा जो आपला दिसतोय इफेक्ट, हा इफेक्ट तुम्हाला इथं द्यायचा आहे, ओके। टिनिटेड ओव्हरले
हा तुम्हाला ग्लिचमध्ये भेटतोय, ठीक आहे. तुम्हाला अशा प्रकारे थोडं पुढे यायचं असतं. आता मला ग्लिचमध्ये हा इफेक्ट दिसून जातोय, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे टिनरी ओव्हरली. हा त्याचा सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला व्हिडिओ तेवढं ठेवायचं आहे. नंतर तुम्हाला यायचं तिथंच, ठीक आहे. आणि तिथं आल्यानंतर बघू शकता तुम्हाला सिम्पली आणखी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शेक ट्रेंडिंगमध्ये शेक दिसते, हे जे तुम्हाला नाईट क्लबमध्ये दिसून जाईल, ठीक आहे. तर नाईट क्लब ओपन करायचं तुम्हाला बघू शकता शेक हा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली ह्याच्यावरती क्लिक करून ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. आणि स्पीड तुम्ही तर बघू शकता अशा प्रकारे जे काही ते 61 ठेवायचे किंवा 60 ठेवायचे. आणि त्याच्यानंतर इंटेन्सिटी जे तुम्ही बघू शकता इथं 15 ठेवायची, ठीक आहे. अशा प्रकारे 13, 14, 15, 16 ठेवू शकताय. आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे विषय होऊन जाते आणि आपला व्हिडिओ तो पूर्णपणे एडिट होऊन जाते. ओके हां. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ह्याची जी लेंथ आहे ती आपला पूर्ण व्हिडिओ तेवढं ठेवायचं बघू शकता अशा प्रकारे लास्टपर्यंत. एवढं सगळा विषय झाल्यानंतर तुम्हाला यायचं एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे. एकदम स्टार्टिंग आल्यानंतर तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचे, ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचे. आणि ॲडेड ओव्हरलेमध्ये तुम्हाला फोटोमध्ये इथं काय करायचं माहिती आहे काय, जे आपलं मटेरियल आहे त्या मटेरियलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक पीएनजी आहे. सिम्पली हा पीएनजी तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. हा पीएनजी तुम्ही इथे ॲड केल्यानंतर ह्याला सिम्पली अशा प्रकारे थोडं वरी टाकलायचं आहे. आणि तुम्हाला ह्या पीएनजीला बरोबर अशा प्रकारे वरी फोटोच्या अशा प्रकारे इथं सेट करायचं आहे, ठीक आहे. ह्याची जी लेंथ त्याची पूर्ण आपला जेवढा व्हिडिओ तेवढं ठेवायचे, लास्टपर्यंत आणून ठेवायचं. ओके बघू शकता अशा प्रकारे व्हायब्रेट होऊन थांबतंय, विषय हार्ड होतंय. ओके एवढासा ह्याला विषय करायचा आहे. ओके तर एवढासा व्हिडिओ झाला की व्हिडिओला करायचा एक्सपोर्ट 1080 मध्ये करू शकता. सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं. 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाला की ऑटोमॅटिक सेव्ह होते. डनवरती क्लिक करा आणि विषय हार्ड करा. फक्त ऑटोमॅटिक सबस्क्राईब होत नाही, तेवढं तुम्हाला सबस्क्राईबच्या बटनवरती क्लिक करून सबस्क्राईब करावं लागते. आणि मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. धन्यवाद.